महाराष्ट्राकडे, मराठी ऐतिहासिक नाटकाकडे. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला, शिवाजी राजा होऊन गेला. शिवाजी महाराजांची क्षमा ही एकांकिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एका घटनेवर आधारित आहे. असे सांगितले जाते की शिवाजी महाराज एक शूर, क्षमाशील आणि देशभक्त शासक होते. या नाटकातील पात्र परिचय आपणास सांगू इच्छिते. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे उपासना रसाळ. 10 वर्षाचा शूर मराठा मुलगा म्हणजे मालवजी ही भूमिका साकारणारी आहे मनवा तरटे. शिवाजी महाराजांचा सेनापती तानाजी या भूमिकेत आहे स्वयं हरके. धर्मांच्या भूमिकेत आहे शिवम जावळे. शिवाजी महाराज आपल्या शयन कक्षात झोपले आहेत. हातात तलवार घेऊन मालवजी आत शिरला. महाराजांवर तलवार फिरवणार तेव्हा तानाजीने पाठीमागून हात पकडला. आवाज ऐकून महाराज डोळे उघडतात. आश्चर्य आणि रागाचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. काय झाले तानाजी? या निर्दयी मुलाला तुम्हाला मारायचे होते महाराज. तू कोण आहेस मुला? माझे नाव मालवजी आहे. तू मला मारायला का आलास? तुझ्या स्वेच्छेने की माझ्या शत्रूच्या प्रेरणेने? दोन्ही कारणांसाठी. माझे वडील तुमच्या सैन्यात शिपाई होते. मुघलांशी लढताना त्यांनी हुतात्म्य पत्करले. वडिलांच्या निधनानंतर आम्ही अनाथ झालो. आमच्या कुटुंबात आई आणि मी ही दोनच जीव. ही 2 वर्ष आम्ही कशी घालवली हे फक्त आम्हालाच माहीत आहे. पोटातली आग ज्याने भोगली आहे त्यालाच कळते. मला माहीत होते की तुम्हाला मारणे कठीण आणि अनादराचे कृत्य आहे, परंतु माझ्या पोटातील आग शांत करण्यासाठी शत्रुराजा सुभद्राचा हा प्रस्ताव स्वीकारावा लागला. तू एवढ्या अडचणीत होतास तर माझ्याकडे का नाही आलास? मराठा केसरी हे शब्द तुमचे तोंडी शोभत नाहीत. तुमच्या गौरवासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या मुलांची काळजी घेणे तुमचे कर्तव्य नव्हते का? आम्हाला आमचं कर्तव्य चांगलं माहीत आहे, पण मालवजी, तुला या गुन्ह्याची काय शिक्षा होणार हे माहीत नाही का? मृत्यूदंड. तानाजी, या उद्धट मुलाला आत्ताच तुरुंगात बंद करा. उद्या सकाळी फाशीची शिक्षा दिली जाईल. मला तुरुंगांची किंवा फाशीची भीती वाटत नाही, पण माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. ते काय? फाशीची शिक्षा होण्यापूर्वी मला माझ्या आईला एकदा भेटायचे आहे. तू काही चालतर खेळत नाहीस ना? मी मराठा आहे आणि मराठी मृत्यूपासून वाचण्यासाठी खोटे बोलत नाही. तुम्ही विश्वास ठेवा. मी आईला तासाभरात पाहून परत येईल. माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसत नसेल तर माझ्या बरोबर एक सैनिक पाठवा. ठीक आहे, जा. आहाहा, या मुलामध्ये शौर्य आणि धैर्य फुटून भरलेले आहे. त्याच्या दमदार आवाजाने मी भारावून गेलो आहे. महाराज, तुम्ही खरं सांगताय. त्याचे शौर्य आणि धैर्य पाहून मी थक्क झालो. त्याला फाशीची शिक्षा देण्यापेक्षा आपण त्याला आपल्या सैन्यात भरती करावे. मला असे वाटते की मातृभूमीच्या सेवेत
ते कोणतीही कसर सोडणार नाहीत. तो त्याच्या शूर वडिलांच्या परंपराचे प्रामाणिकपणे पालन करेल. प्राणघातकांशी इतकी दया, धन्य आहात तुम्ही. तानाजी, आज तू माझा जीव वाचवलास म्हणून मी तुझा ऋणी आहे. महाराज, हे तुम्ही काय बोलता? मी तुमचा दास आहे. मालकाचे रक्षण करणे हे गुलामाचे कर्तव्य आहे. कृतज्ञता बाळगण्यासारखे काय आहे? तानाजी, तू धन्य आहेस. तुझ्यासारखा सेनापती असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ठीक आहे, थोडा वेळ विश्रांती घ्या. जो तुमचा आदेश महाराज. महाराज मालोजींच्या विचारात आहेत. त्याच वेळी सेनापती तानाजी प्रवेश करतात. तानाजी, माझ्या मनात त्या मुलाबद्दल अपार प्रेम का आहे तेच कळत नाही. तो येऊन निघून गेल्यापासून मी त्याच्याबद्दल विचार करत आहे. महाराज, ती तुमची उदारता आहे. ही माझी उदारता नसून त्याच्या शौर्याचे आणि धैर्याचे आकर्षण आहे. एवढ्या लहान वयात इतकं धाडस, ज्याच्या नावाने मुघल सैन्याचा थरकाप उडतो, त्या शिवाजी समोर मुलाचे इतके धाडस. त्याच्या धाडसात शंका नाही महाराज. महाराज, मालोजी नावाच्या मुलाला तुम्हाला भेटायचे आहे. त्याला बोलवा. महाराज, तुमच्या गुन्हेगार फाशीच्या शिक्षेसाठी हजर आहे. शूरपुत्र, तू इतक्या लवकर कसा आलास? महाराज, तुमच्याकडून परवानगी घेऊन मी घरी पोहोचलो. आई बराच वेळ माझी वाट पाहत होती. पाहताच तिने मला मिठी मारली. मला असे वाटले की मी तिला संपूर्ण रहस्य सांगावे, परंतु माझ्यात हिंमत होत नव्हती. बाहेरपणामुळे नाही, तर मी तिला सर्व काही सांगितले तर ती मला तुमच्याकडे येऊ देणार नाही आणि मी दिलेले ते शब्द पाळू शकणार नाही. आता मी तुमच्या सेवेत हजर आहे. तुम्ही पाहिजे ते करू शकता. पण मरण्यापूर्वी मी आणखी एक गोष्ट मागतो. मला सांग, ती गोष्ट काय आहे? आईची काळजी घेणे संपूर्ण भार तुम्ही स्वतःवर घ्या. वीरपुत्र, तू खरोखरच क्षत्रिय आहेस. भारत मातेला तुझ्यासारख्या सुपुत्रांचा अभिमान आहे. शिवाजी वीरांचा आदर करतो, त्यांना मारत नाही. आत्तापर्यंत मी तुझी परीक्षा घेत होतो. मी दुष्ट आणि पापी लोकांनाच मृत्यूदंड देतो, तुझ्यासारख्या मातृयोद्धांना नाही. तू जे काही केलेस ते तुझ्या आईसाठी केलेस. तुझ्या जागी कुणीही असता तरी त्याने असेच केले असते. वत्सा, तू माझी परीक्षा पास झाला आहेस. जा, मी तुझा अपराध माफ करतो. महाराज, तुम्ही धन्य आहात. तुमच्यासारखा राजांकडूनच भारताचा उद्धार होईल. वीरपुत्र, ज्या प्रकारे तू तुझ्या आईच्या दुःखामुळे व्याकुळ आहेस, तसाच मीही दुःखी आहे. मी रात्रदिवस काळजी करतो की मी माझ्या भारत मातेचे दुःख कसे दूर करायचे याचा विचार करत असतो. मला आशा आहे की तू मला या कामात मदत करशील. महाराज, हे शरीर तुमचे आहे. तुम्ही मला जीवन दिले आहे. एक ना एक दिवस मरायचे आहे, मग जीवनाची आस काय? मी मातृभूमीच्या सेवेपासून मागे हटणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. शूरपुत्र, तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. आजपासून तुम्ही आमच्या सैन्याचे शिपाई आहात. तुमच्यासारख्या धाडशी माणसांची गरज आहे. जय भवानी, जय शिवाजी.
शिवकाळात नांदत होती, शिवकाळात नांदत होती, सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी